निमगुळला वृक्षदिंडी काढून 200 रुपयाच्या वृक्षारोपण करून घेतली संवर्धनाची प्रतिज्ञा। धुळे तालुक्यातील निमगुळ येथे पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाचा संदेश देण्याच्या उद्देशाने दिव्य मराठीच्या एक पेड़ एक जिंदगी अभियान गुरुवारी राबविण्यात आला। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची गावातून रॅली काढण्यात आली। त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ समारोप करून शाळेत वृक्षारोपण करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। 200 विद्यार्थ्यांना ही झाडे देऊन त्यांच्या बांधावर ती रोपण करण्यात येणार आहे। निमगुळ येथील NDR न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2 आणि निमगुळ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त सहकार्याने अभियान राबविण्यात आले। सुरुवातीला तीनही शाळेचे विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी गावातून वृक्षदिंडी काढली। यात एक पेड़ एक जिंदगी हा अभियानाचा नारा देण्यात आला। महिलांनी ठिकठिकाणी वृक्षांचे औक्षण केले। समारोपाच्या ठिकाणी विद्यार्थिनींनी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले। रॅलीत फुगड्या खेळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। समारोपाप्रसंगी वृक्षारोपण आणि संवर्धनाची विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी शपथ घेतली। यावेळी विद्यालयाचे प्राचार्य SM भावसार, CN नगराडे, SV भदाणे, AN साळुंखे, MS अहिरे, SV सूर्यवंशी, MM देसले, MG देवरे, AA पाटील, PG साडी, VZ लोहार, PA अहिरराव तसेच JD पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे। सोबतच निमगुळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक NV काळे, माजी सरपंच नवनीत मोरे, अजित राजपूत, देवीदास सोनवणे, मोहन सोनवणे, दिलीप खिवसरा, विजय मोरे आणि देवीदास मोरे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक उमेश शांगडे, किशोर पिसे, सीमा दराडे, RR पाटील, वंदना राजपूत आदी उपस्थित होते। नंदवैभव न्यूजसाठी गोकुळ देवरे, धुळे। आज दिनांक 16 जुलै 2026 रोजी NDR न्यू इंग्लिश स्कूल निमगुळ तालुका धुळे या ठिकाणी वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले। त्या वृक्षदिंडीला जिल्हा परिषद शाळा नंबर 1 व 2 तसेच गावातील ग्रामपंचायत व गावातील प्रमुख नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांनी विविध पोशाख दिंडीच्या पद्धतीने परिधान केलेले होते। विद्यार्थिनींनी चौकामध्ये वृक्ष दिंडीच्या समोर फुगड्या खेळून आनंदोत्सव साजरा केला। या वृक्षदिंडीला च्या निमित्ताने एक राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यात आला आणि झाडांचे महत्त्व आजच्या जीवनामध्ये सर्व विद्यार्थ्यांना तसंच पालकांना पटवून देण्यात आले। या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अन्नीसचे पदाधिकारी दिलीपजी खिवसरा यांनी देखील अनमोल सहकार्य केलं आणि कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला। विद्यार्थ्यांना प्रत्येक घरोघरी वृक्षांची रोपं 200 रोपं जवळजवळ देण्यात आली आणि ते लावण्यासंबंधी सूचना देऊन वृक्ष संवर्धन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले। या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहकार्य केले आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला।